नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता राहुल बरोबर शर्वरीचं लग्न झालेलं आहे. आता नवीन संसाराची स्वप्न पाहणाऱ्या शर्वरीला अचानक एका अननोन नंबरवरून फोन आलेला असतो. शर्वरी आधी तो फोन उचलत नसते, पण सतत त्या नंबरवरून फोन येणारा पाहून राहुल म्हणत असतो, काय झालंय शर्वरी, तू फोन का नाही उचलत? त्यावर मात्र आता राहुलला शर्वरी म्हणत असते, काही महत्वाचं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, कधी कधी महत्वाचं असू शकतं, उचल फोन. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, ठीक आहे, आता कट झालाय ना, पुन्हा आला तर उचलेन मी. आणि अशातच आता थेट राहुल हो असं म्हणतो. आणि अशातच आता बराच वेळ समोरच्या व्यक्तीने फोन केलेला असतो, पण या शर्वरीने फोन उचललेला नसतो. म्हणून समोरच्या व्यक्तीने आता शर्वरीला मेसेज पाठवलेला असतो. काय गे, स्वतःला शहाणी समजतेस का? काय वाटलं तुला, तू माझा फोन उचलणार नाहीस तर मी तुला त्रास देणं बंद करेन का? लक्षात ठेव, तुझ्या विरोधात माझ्याकडे असा पुरावा आहे ना, जो पुरावा जर मी पोलीस स्टेशनला नेऊन दिला किंवा त्या जानकीच्या किंवा ऋषिकेशच्या हातात दिला ना, तर तुझी चांगलीच उचलबांगडी करतील आणि थेट तुला तुरुंगात पाठवतील. हे वाक्य आता त्या पूर्णपणे मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. हे सगळं वाचल्यानंतर शर्वरीला चांगलाच घाम फुटलेला असतो आणि शर्वरी एकदम थरथरत असते. तेवढ्यात तिथे राहुल आलेला असतो. राहुल म्हणत असतो, काय गे शर्वरी, अशी थरथरतेस काय तू? हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शर्वरी म्हणत असते, राहुल राहुल मला खूप भीती वाटते. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं पण झालंय काय? त्यावर लगेचच आता शर्वरीने स्टार्ट टू एंड सगळं काही राहुलला सांगितलेलं असतं. राहुल म्हणत असतो, बघ, मगाशीच तुला म्हटलं होतं ना, तू फोन उचलला नाहीस म्हणून समोरच्या व्यक्तीने मेसेज टाकलाय. नशीब त्याने इतर कोणाला कॉल किंवा माहिती दिली नाही. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, राहुल आता काय करायचं? त्यावर राहुल म्हणत असतो, घाबरू नकोस, अजूनही आपल्या हातात सगळं काही आहे. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे मला काही समजत नाहीये तुला काय म्हणायचं आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, त्याने फक्त तुला अलर्ट केलंय, त्याने अजून कोणालाही तुझ्या विरोधातला पुरावा कोणाला दाखवलेला नाहीये. बहुतेक तो तुला ब्लॅकमेल करणार आहे. आणि अशातच आता शर्वरी म्हणत असते, पण त्या माणसाचा पूर्णपणे आपल्याला नायनाट करावा लागणार आहे. त्यावर राहुल म्हणत असतो, हो. आणि अशातच आता शर्वरीने त्या माणसाला कॉल केलेला असतो. आता तो माणूस कॉल उचलत नसतो. त्यावर राहुल म्हणत असतो, बघ, आता तो तुझ्याशी गेम खेळतोय. त्यावर शर्वरीला राहुल म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता त्याला मेसेज पाठव आणि विचार त्याला नेमकं काय हवंय. आणि आता शर्वरीने लगेचच मेसेज टाकलेला असतो की तू मला सतत कॉल करतोयस आणि मेसेज तू पाठवलायस, तुझ्याकडे असा कोणता पुरावा आहे आणि तुझं नेमकं उद्दिष्ट काय आहे. हे सगळं त्या मेसेजमध्ये शर्वरीने लिहिलेलं असतं आणि त्या समोरच्या माणसाने आता ते वाचलेलं असतं. आता त्या समोरच्या माणसाचा नेमका काय रिप्लाय येतोय यावर राहुल आणि शर्वरी दोघं बोलत असतात. तेवढ्यात आपण पाहतोय जानकी त्यांच्या बेडरूमच्या इथून जात असते आणि जानकीने या दोघांना त्या अलगदच्या फटीतून पाहिलेलं असतं की दोघंही खूप घाबरलेत. आता जानकीच्या मनात शंकेची पाल चुकचुकलेली असते. जानकी म्हणत असते, राहुल आणि ही शर्वरी अशी घाबरलेली का दिसते? नक्कीच यांच्यामध्ये काहीतरी बिनसलंय किंवा यांना कोणतं तरी टेन्शन आहे. त्यावर जानकी तिथेच उभं राहून सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात शर्वरीचा फोन वाजलेला असतो आणि शर्वरी म्हणत असते, राहुल राहुल त्याचाच फोन आलाय. त्यावर राहुल म्हणत असतो, स्पीकरवर कर. आता शर्वरीने तो फोन स्पीकरवर केलेला असतो, जेणेकरून आता आवाज जानकीला सुद्धा ऐकायला येऊ शकतो. आणि अशातच आपण पाहतोय समोरचा व्यक्ती म्हणत असतो, काय गे शर्वरी, स्वतःला आत्तापर्यंत खूप स्मार्ट आणि खूपच बावडी समजत होतीस का? त्यावर शर्वरी म्हणत असते, मुख्य काय काम आहे ते बोला. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, तुझ्या विरोधात माझ्याकडे असा पुरावा आहे, जो पुरावा जर मी जानकी किंवा ऋषिकेश किंवा पोलिसांना दिला तर तुझा खेळ संपला म्हणून समज. आता हे सगळं ऐकून जानकी एकदम शॉक होते. शर्वरी म्हणत असते, काय काय पुरावा आहे तुझ्याकडे आणि काय गॅरंटी तुझ्याकडे पुरावा आहे म्हणून? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, तू स्वतःच्या नवऱ्याला आणि स्वतःच्या बापाला मारलंस, त्याचा प्रत्यक्षपणे माझ्याकडे व्हिडिओ आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता जानकी आणि शर्वरी सुद्धा घाबरतात. जानकी म्हणत असते, बापरे, म्हणजे नानांना या शर्वरीने मारलंय आणि स्वतःच्या नवऱ्यालाही. तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू म्हणतोयस तुझ्याकडे पुरावा आहे, पण तुझ्याकडे जर पुरावा नसेल तर? त्यावर लगेचच आता समोरच्या व्यक्तीने शर्वरीच्या मोबाईलवर तो
पुरावा व्हिडिओ म्हणून पाठवलेला असतो आणि अशातच शर्वरी तो प्ले करून पाहते. त्यात स्पष्टपणे शर्वरी स्वतःच्या बापाला दगडाने मारत आहे हे दिसत असतं आणि त्यातच आता राहुल म्हणत असतो, अगं शर्वरी, त्याच्याशी वाद घालू नको, त्याला अमुक ठिकाणी बोलव आणि म्हण तुला काय पाहिजे ते देतो. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मी येणार, पण जागा मी सांगणार आणि माझ्याशी अजिबातच कोणती चलाखी करायची नाही, नाहीतर मी हा पुरावा पोलीस स्टेशनला सुद्धा पाठवू शकतो. त्यावर शर्वरी म्हणत असते, नको नको, मी कोणतीच चलाखी करणार नाही, तू ये. आणि हे वाक्य ऐकल्यावर आता तो व्यक्ती हो असं म्हणतो आणि त्याने फोन कट केलेला असतो. आता जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की या शर्वरीवर आत्तापर्यंत आपण जो काही विश्वास ठेवला त्या विश्वासाला शर्वरीने अलगद आपला तडा दिलेला आहे आणि अशातच आता शर्वरी आणि राहुलचा पुढचा प्लॅन सुरू होत असतो. इकडे आपण पाहतोय जानकी आता धावत धावत आपल्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि तिथे बसलेला ऋषिकेश म्हणत असतो, काय झालं जानकी, इतकी घाबरलेली का दिसतेस? त्यावर लगेचच आता जानकी म्हणत असते, ऋषिकेश ऋषिकेश आपण आत्तापर्यंत शर्वरी वंशांवर खूप विश्वास ठेवला होता, पण त्यांनी आपला विश्वासघात केलाय. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, आत्तापर्यंत शर्वरीची साथ तूच दिलीस आणि तूच तिच्या विरोधात बोलतेस, असं कसं काय वागू शकतेस तू? जानकी म्हणत असते, ऋषिकेश, तुम्हाला आता नाही कळणार, तुम्ही थांबा, मी तुम्हाला ना पुरावाच आणून दाखवते. आता जानकी थेट शर्वरीचा मोबाईल आपल्या हातात मिळवण्यासाठी खटपट करत असते, कारण जोपर्यंत शर्वरीचा मोबाईल हातात मिळत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ आपल्याला पाहताच येणार नाही. त्यामुळे जानकी आता ऐश्वर्याच्या बेडरूम मध्ये जाते. ऐश्वर्या म्हणत असते, काय जानकीबाई, आज तुम्ही चक्क माझ्या बेडरूम मध्ये? त्यावर जानकीला आता असं बोलावं लागतं की अगं ऐश्वर्या, महत्वाचं काम आहे आणि त्यात तूच मला मदत करू शकते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, मदत? बोल, कशात मदत हवी आहे तुला? त्यावर जानकीने आता ऐश्वर्याला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, यात काय नवीन आहे? मी तर खूप आधीपासून तुला सांगत होते, ही शर्वरी दिसते तशी नाहीये, हिच्यावर आंधळा विश्वास ठेवू नको. बघ, आता तुलाच वाटतंय ना की ही एक नंबरची डॅमरेट आहे आणि हिने सगळं केलंय म्हणून. त्यावर जानकी म्हणत असते, अगं वाटतंय नाही आणि डॅमरेट नाही आणि हिने केलंय नाही, तर हीच खुनी आहे, दोन दोन व्यक्तींना मारलं हिने. हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणत असते, माहिती आहे मला, पण तूच मला मागे साथ दिली नाही आणि आता तुला साथ हवी आहे तर तू माझ्याकडे आलीस. पण काळजी करू नको, ही ऐश्वर्या कधीच जानकीला खाली हात सोडणार नाही. बोल, काय करायचं आहे? त्यावर जानकी म्हणत असते, तुला फक्त शर्वरीचा मोबाईल आणायचा आहे, कारण त्या मोबाईलमध्ये अनोळखी व्यक्तीने एक व्हिडिओ पाठवलाय आणि त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की या नालायक शर्वरीने स्वतःच्याच नवऱ्याला ठार मारलंय आणि नानांना सुद्धा डगराने ठेचून मारलंय. हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या म्हणते, फक्त एवढंच? आता बघ, पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्या शर्यीचा नंबर कसा, अरे सॉरी, मोबाईल कसा आणते ते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता राहुल आणि शर्वरी काहीतरी प्लॅन करत असतात. तेवढ्यात शर्वरीने राहुलला म्हटलेलं असतं की या व्यक्तीला भेटायला आधी तू जा आणि त्यानंतर तू मला बोलव, आपण त्याचा खेळच खल्लास करू. राहुल त्या घरातून बाहेर पडतो. शर्वरी तिथेच असते आणि मग तिला तिथून पाणी प्यायला जावंसं वाटतं म्हणून ती किचनमध्ये जाते. त्याच वेळेला ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये शिरते आणि शर्वरीचा मोबाईल घेऊन तिथे जानकीच्या बेडरूममध्ये आलेली असते. आता शर्वरीला माहीतही नसतं की तिचा मोबाईल गायब झालाय आणि थोड्या वेळानंतर जेव्हा राहुल शर्वरीला फोन करत असतो त्यावेळेला जानकी म्हणत असते, अगं ऐश्वर्या, राहुलचा फोन येतोय शर्वरीच्या मोबाईलवर. ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, फोन स्पीकरवर कर. आता जानकीने शर्वरीचा फोन ऑन करून स्पीकरवर केलेला असतो. समोरून राहुल म्हणत असतो, शर्वरी, अगं हे शर्वरी, त्या माणसाला मी पाहिलंय आणि लक्षात घे, तो माणूस आपल्याला नक्कीच पुरून उरणार आहे, त्यामुळे आपण त्याच्या विरोधात वागणं योग्य नाही आणि त्याच्या मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ डिलीट करणंही शक्य नाही. हे सगळं जानकी आणि ऐश्वर्या ऐकत असतात. आता इकडून शर्वरीचा काहीच रिप्लाय येत नाहीये हे राहुलच्या लक्षात आलेलं असतं आणि राहुल लगेचच आता, हॅलो शर्वरी, शर्वरी तूच आहेस ना की आणखी कोणी फोन उचललाय? त्यावर मात्र आता थेट जानकी लगेचच बोलत असते, वा राहुल वा, म्हणजे तुम्ही आणि शर्वरी वंश आमच्या बरोबर चांगला खेळ खेळताय. तुम्ही दोघांनी मिळून नाना आणि विक्रांतला मारलंय. आतापर्यंत जगाड असलेलं सत्य आमच्या समोर आलंय. हे वाक्य ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, जानकी बहिणी, हे काही खरं नाहीये, अहो तुम्ही असा विचार करू नका. त्यावर जानकी म्हणत असते, राहुल, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे म्हणताय ना ते खरं नाहीये, कारण आमच्याकडे आता शर्वरीचा मोबाईल आहे
आणि या मोबाईलमध्ये एका अननोन नंबरवरून आलेला व्हिडिओ आम्ही पाहिला. त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय शर्वरी नानांना दगडाने ठेचून मारते आणि तुम्ही तिथे उभे असूनही नानांना वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहात. हे सगळं ऐकल्यावर राहुल म्हणत असतो, जानकी बहिणी, अहो त्या शर्वरीने मला सगळ्या बाबतीत अडकवून ठेवलंय. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरी धावत धावत जानकीच्या बेडरूम जवळ आलेली असते आणि तेवढ्यात ती जोरात म्हणत असते, जानकी बहिणी काय चाललंय तुझं? म्हणजे माझा मोबाईल तुझ्या हातात आहे तर? त्यावर जानकी म्हणत असते, या या शर्वरी वंश. आणि तेवढ्यात शर्वरी स्वतःचा मोबाईल जानकीच्या हातातून खेचण्याचा प्रयत्न करते, पण तेवढ्यात ऐश्वर्याने या शर्वरीला सणसणीत थोबाडीत दिलेली असते. शर्वरी जागच्या जागी खाली पडते आणि तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, काय गये नालायक, स्वतःच्या बापाला ठार मारलीस तू, जन्मदात्या बापाला. त्यावर शर्वरी म्हणत असते, खोटं आहे हे सगळं, मी नाही मारलंय. तेवढ्यात जानकी म्हणत असते, शर्वरी वंश, आत्तापर्यंत मी तुमचा कधीच अपमान केला नाही आणि आत्ताही करणार नाही असं समजू नका. तुम्हाला तुमची योग्य लायकी आता दाखवून देणारच आहे. तुम्ही नानांना मारलत ना, आता बघा तुमचं लाईफ कसं पूर्ण बिघडवून टाकते मी. तुमच्याच मोबाईलमध्ये आलेला तो अननोन नंबरवरून पाहिलेला व्हिडिओ आम्ही आता सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवणार आहोत आणि तुमची घरातनंच धिंड काढणार आहोत. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट शर्वरी लगेचच स्वतःचा मोबाईल जानकीच्या हातून खेचून घेते, जेणेकरून तो व्हिडिओ डिलीट करायला. तेवढ्यात आपण पाहतोय आता जानकीने या शर्वरीचा गळाच धरलेला असतो आणि खेचत फरफटत तिला हॉलमध्ये आणलेलं असतं. तेवढ्यात सुमित्रा स्वतःच्या बेडरूममधून बाहेर येते आणि सुमित्राने हे जे पाहिलेलं असतं त्यानंतर सुमित्रा जानकीवर धावत जाते. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणत असते, आई थांबा, काय करताय तुम्ही? हे स्वतःच्या सुनेला मारताय तुम्ही? अहो जरा विचार करा, तुमच्या नालायक काठीने काय काय केलंय. अहो तुमच्या नवऱ्याला ठार मारलं हिने, स्वतःच्या बापाला. हे सगळं ऐकल्यावर सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या गप्प बस, माझा तर तुझ्यावर काडी मात्र विश्वास नाहीये. माझ्या मुलीला बदनाम करण्याची तू एकही शक्यता सोडत नाहीस. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, यापुढे जर माझ्या शर्वरीचं नाव कशात घेतलंस ना, तर माझ्यापेक्षा वाईट मीच असेल. त्यावर जानकी म्हणत असते, थांबा आई, जर तुम्ही असं म्हणत असाल ना तर त्याआधी खरं काय आहे ते जाणून घ्या. हा बघा, शर्वरीच्या मोबाईलवर अननोन नंबरवरून आलेला एक व्हिडिओ, म्हणजे समोरून एक व्यक्ती शर्वरीला ब्लॅकमेल करत आहे. त्याला या व्हिडिओबाबत सगळी माहिती आहे, कारण त्या दिवशी जे काही घडलं ना त्यावेळेला या शर्वरीने स्वतःच्या बापाला मारलं, म्हणजे नानांना, तेव्हा एका व्यक्तीने व्हिडिओ बनवला आणि तोच व्यक्ती आता शर्वरीला ब्लॅकमेल करत आहे. आणि तो व्हिडिओ नेमका काय आहे आता सगळ्यांनी पहा. आता जानकीने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे राहुल आणि शर्वरी बराच वेळ बोलत आहेत आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आहे. हे जेव्हा लांबून नानांनी पाहिलेलं असतं, नाना खूपच चिडतात आणि नाना जवळ येऊन शर्वरीला म्हणत असतात, काय गे, तुला लाज वाटत नाही? स्वतःचा नवरा असतानाही या बाहेर परपुरुषाबरोबर मिठी मारतेस तू. त्यावर लगेचच आता नानांना शर्वरी म्हणत असते, तुम्ही माझ्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा, नाहीतर मी हल्ला बोल करीन. त्यावर नाना म्हणत असतात, असं असेल ना तर मी तुला अजिबातच 1 रुपया देखील प्रॉपर्टी देणार नाही आणि ही माझ्या मेहनतीने कमावलेली प्रॉपर्टी आहे. तेवढ्या शर्वरी म्हणत असते, म्हाताऱ्या, नाही देणार तू मला प्रॉपर्टी. आणि तेवढ्यात तिने रागाच्या भरात बाजूला असलेला भला मोठा दगड उचललेला असतो आणि नानांच्या कपाळावर जोरदार आदळवलेला असतो. नाना रक्तबंबाळ होतात आणि ते खाली पडत असताना मागून राहुल सगळं काही पाहत असतो. ना तो शर्वरीला थांबवतो, ना तो नानांना सावरतो. हे सगळं होत असताना पाहून आता तिथे असलेला राहुल गपगुमान असतो. आणि अशातच आता शेवटी नानांना मारून तिथून राहुल आणि शर्वरी अलगतच पळतात, कारण तिथे जानकी येत असते. हे सगळं पाहिल्यावर सुमित्रा म्हणत असते, बाप रे, शर्वरी म्हणजे माझ्या नवऱ्याचं माझं कुंकू तू पुसलंस तर? त्यावर शर्वरी म्हणत असते, आई हे सगळं खोटं आहे. आजच्या काळात AI ने सगळं काही बनवता येतं. जानकी आणि ऐश्वर्या, तुम्ही दोघांनी मिळून हे बनवलं ना, पण लक्षात ठेवा, मला माझ्या आईच्या नजरेत तुम्ही पाडू शकत नाही. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऋषिकेशने राहुलची सुद्धा गच्चांडी धरून आणलेली असते आणि त्याच्या तोंडातून सत्य वधवून घेतलेलं असतं. राहुल जे काही बोलत असतो ते पाहून मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते आणि सुमित्राला कळून चुकलेलं असतं की खरंच या नालायक पोरीमुळंच आज माझं आयुष्य खूपच खडतर चाललेलं आहे. आणि अशातच आता सुमित्रा म्हणत असते, जानकी, ऐश्वर्या, काय हवी ती शिक्षा या द्या या शर्वरीला, मी तुम्हाला अडवणार नाही. आणि तेवढ्यात जानकी म्हणत असते, सुमित्रा आई, या शर्वरीला शिक्षा आपण देऊन
काहीच फरक पडणार नाहीये. हिला कायद्याचा धाकच राहिलेला नाहीये. आपण एक काम करूया, हिला वरच्या टेरेसवरून खाली ढकलून देऊया. त्यावर मात्र आता सर्वरी म्हणत असते, नको नको असलं काही करू नका, मला खूप भीती वाटते असं वरून पडायची. त्यावर शर्वरीला ऐश्वर्या म्हणत असते, स्वतःच्या बापाला मारताना काहीच वाटलं नाही. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता पोलिसांना राहुलच्या एका व्यक्तीच्या ओळखीने बोलवण्यात आलेलं असतं. तिथे आलेली पोलीस आता राहुलच्या समोर असलेल्या ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश साहेब, काय चाललंय हे सगळं? तुमच्या घरात आम्ही किती वेळा यायचं आणि आलो का त्यानंतर प्रत्येकाला पकडतच बसायचं का? कायद्याला दुसरं काही काम नाही का? तेवढ्यात जानकी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला कळलंय आमच्या नानांचा खून कोणी केलाय आणि त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता या खुनीला इथून पकडून न्या. त्यावर इन्स्पेक्टरही चांगले गोंधळलेले असतात. त्यांना कळत नसतं की नेमकं काय चाललंय. जेव्हा तो व्हिडिओ जानकीने इन्स्पेक्टर साहेबांना दाखवलेला असतो, त्यानंतर मात्र इन्स्पेक्टर साहेबही चांगलेच गोंधळतात. आणि अशातच आता इन्स्पेक्टर म्हणत असतात, असं सगळं जर असेल ना, तर या शर्वरीला आमच्यापासून तर आता कोणीच वाचवू शकत नाही. आणि तेवढ्यात सुमित्रा म्हणत असते, हो, घेऊन जा हिला, आत्ताच्या आत्ता घेऊन जा आणि हिला कडकातील कडक शिक्षा द्या. माझ्या पोटी असली मुलगी जन्माला आली, खरंच मला कसं तरीच वाटतंय. या नालायक कार्टीला अशा प्रकारे तुडवा, सुजवा आणि हिला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून द्या की तिने नेमकं काय केलंय ते. आणि अशातच आपण पाहतोय, मागचा पुढचा विचार न करता आता ऋषिकेशच्या घरातल्यांनी सगळ्यांनी या शर्वरीला फायनली आता घरातून जणू हाकलूनच दिलेलं असतं. आणि त्यानंतर तिची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते. मित्रांनो, काय वाटते तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला खरंच या मालिकेमध्ये काही वेगळं पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.